आळंदीची यात्रा भरली होती, कार्तिकीची यात्रा होती. प्रत्येकाला माऊलीला भेटायची ओढ लागली होती. पावलं झपा 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 माऊलीच्या मंदिराच्या दिशेने चालली होती. इंद्रायणीच्या काठी एक कुष्ठरोगी अंग चोरून बसला होता. त्याच्या अंगावरती खूप जखमा झाल्या होत्या, दुर्गंधी येत होती. प्रत्येक माणूस त्याच्याकडे पाहत होतं, कुचितपणे हसत होतं आणि नाकाला रुमाल लावून पुढे निघून जात होतं. एका महात्म्याने त्याला पाहिलं, मुटकुळ करून असं उचललं, इंद्रायणीच्या एका शिळेवरती नेऊन बसवलं. 4-5 घागरी पाणी त्याच्या अंगावरनं ओतल्या, त्याला स्वच्छ केलं, त्याला आंघोळ घातली. जाणारे येणारे विचारत होते, बाबा आपण हे काय करता? बाबा म्हणजे साक्षात गाडगे बाबा. आणि बाबांनी उत्तर दिलं, आज माझी माऊलीले मी आंघोळ घातली. गोपाला गोपाला देवकी नंदन गाडगे बाबांची ही दृष्टी आल्याशिवाय तुम्हाला खरा गोंधळ काय हे कळणार नाही. शाहीर, आम्ही गोंधळी, माग बसलेले गोंधळी, समोर बसलेले हे बी गोंधळीच. गोंधळी नाही हो, गोंधळ पाहायला आलेली माणसं आहेत. मग त्यांना विचारा की त्यांचा गोंधळ कुठं कुठं चालतो ते. आणि महाराज मला सांगा, हा, हे गोंधळ किती प्रकारचे असतात? गोंधळ होय, घरात गोंधळ, दारात गोंधळ, गल्लीत गोंधळ, दिल्लीत गोंधळ, इकडं गोंधळ, तिकडं गोंधळ, गोंधळात गोंधळ, सावळा गोंधळ. वा वा वा. आणि सभागृहात बी असतो ना गोंधळ. बरोबर बरोबर, येतो ना पेपरात छापून. छापून, बरोबर. अरे त्या गोंधळाशी आपल्याला काय घेणं देणं? त्या गोंधळामध्ये माणसं अडकतात, आपल्या गोंधळातून माणसं मुक्त होतात. म्हणजे मुक्त विद्यापीठात जातात. नाही रे, आम्ही गोंधळी 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 गोंधळी, गोविंद गोपाळाचे मेळी अशी आम्ही गोंधळी. ज्ञान जेव्हा आत्मरूपात असतं तेव्हा गोविंद असं म्हटलं जातं, आणि ज्ञान जेव्हा बोध रूपात जातं तेव्हा ते गोपाळ होतं. गोविंदाचे मेळी, गोपाळांचे मेळी अशी आम्ही गोंधळी. आम्ही गोंधळी गोंधळी, 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 आम्ही गोंधळी गोंधळी. शाहीर, आमची केवढी मोठी परंपरा आहे. पंढरपुरामध्ये विठुरायाचा गोंधळ घातला, आळंदीमध्ये ज्ञानदेवाचा गोंधळ घातला, आळंदीमध्ये देहू गावामध्ये तुकारामाचा गोंधळ घातला, पैठणमध्ये एकनाथाचा गोंधळ घातला, सज्जनगडी रामदासाचा गोंधळ घातला. महाराज चुकतंय महाराज. तुमचं अहो काय झालं? अहो मला सांगा, पंढरपूर आणि आळंदीला कुठं गोंधळ घालतात का? अहो पंढरपूरच्या महाद्वारामध्ये आमची गोंधळाची केवढी मोठी परंपरा आहे. हे महाद्वारातले गोंधळी. महाद्वारातले गोंधळी, बरोबर बरोबर. 4 चाकाच्या गाडीत बसलेले असतात. बरोबर, बेरिंगचा. पुढे एक माणूस ती गाडी ओढत असतो, आणि त्या माणसाच्या हातात काय असतं? बघूल. बघूल. देवी बुटका. बुटका बघूल.
तो अशी गाडी ओढत असतो हा. आणि गाडी ओढता ओढता गोंधळ कसा घालतो कसा दाखवतो चला हा आशीर्वाद लागेल